काल वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो प्रकार घडला की सदर महिला ही वडोद बाजार गावामध्ये गेली असता काही नागरिकांना असं संशयास्पद वाटलं की ही मुले चोरणारी बाई असावी, कारण की तिच्याकडे एक जी आपली युरियाची बॅग असते ती बॅग होती, त्यामध्ये तिचे काही कपडे आणि साहित्य होते. तर सदर महिला ही मानसिक आजाराने त्रस्त असून ती बिहार राज्यातील असल्याचं ती सांगते. तिला नाव गाव अद्यापही सांगता येत नाही, पण तिचं जे वर्तवणूक आहे ते मानसिक आजाराने ती त्रस्त आहे. बिचारी ती घर चुकलेली आहे कुठेतरी. तिला काल जो वडोद बाजार या गावामध्ये नागरिकांनी संशयास्पद चोर समजून मारहाण केली, ती चुकीची होती. काल वडोद बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील इंगळे साहेब यांनी तत्परता दाखवून तात्काळ वडोद बाजार या ठिकाणी आपल्या पोलिसांना पाचारण केलं आणि सदर महिलेला पोस्टेला आणून तिची चौकशी करून विचारपूस केली असता तिला प्रथम उपचाराकरिता फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथम उपचार घेतले आणि रात्री उशिरा आपल्या माणुसकी वृद्ध सेवालय येथे तिला तात्पुरत्या निवाऱ्याकरता ठेवलेले आहे. पोलीस सदर महिलेच्या नातेवाईकांचा तपास करीत आहे, परंतु अद्याप ती नाव गाव पत्ता कुठलाच सांगत नसल्याने सध्या तिची जी पुढील काळजी आहे पुनर्वसनाची, अन्न वस्त्र निवारा माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पूजा पंडित ह्या करीत आहे. तरी त्या महिलेला जो काही गावामध्ये नागरिकांनी जो अफवा पसरवली आहे की मुलं चोरणारी टोळी आणि ती महिला, असं काही नसून कोणी अफवा पसरू नये आणि सोशल मीडियावर अशा कुठल्याही गोष्टी टाकू नये. ही महिला चोर नसून एक मानसिक आजाराने त्रस्त आहे. ती खूप दिवसापासून भरकटलेली वाटते आणि आता तिला माणुसकी वृद्ध सेवालय येथे पुनर्वसनासाठी वडोद बाजार पोलिसांनी दाखल केलेला आहे. माणुसकी रुग्ण सेवा समूह, समाजसेवक सुमित पंडित, छत्रपती संभाजीनगर.